नमस्कार. मी अमृता खंडेराव, यवतमाळ. नमस्कार, मी राजेश्वरी कांबळे, लोणंद. आज आम्ही दोघी लहान मुलांसाठी उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी या पुस्तकातली एक सुरेख नाटुकलं तुमच्यासमोर सादर करतोय. या नाटकात खूप सगळी पात्र आहेत. सलील आहे, लहान मुलगी आहे, बाई आहे, पण आम्ही दोघी जे समोर येईल ते पात्र वाचणार आहोत. चला सुरुवात करूया. एक मळकट शेला पांघरलेली बाई डोंगर पायथ्याशी एका दगडावर रडत बसलेली आहे. तिच्या गळ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि चपकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांची माळ आहे. त्या रस्त्याने जाणाऱ्या सलीलचे तिच्याकडे लक्ष जाते. तो काही क्षण एका जागी थांबून त्या बाईकडे एकटक पाहत राहतो. मग सावकाश तिच्याजवळ जातो आणि विचारतो, मावशी, ओ मावशी, तुम्ही कोण आहात? काय झालं रडायला? बरं वाटत नाही का? बाई काहीही न बोलता तशीच रडत राहते. रस्ता चुकलाय का? मी काही मदत करू शकतो का तुम्हाला? तरीही ती बाई काहीच बोलत नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा. तुम्ही बोलल्याच नाही तर मला कसं समजणार? मी करतो ना तुम्हाला मदत. बाई मळक्या साडीच्या पदराने डोळे पुसत सलीलकडे पाहू लागते. सलील तिच्या बाजूच्या दगडावर जाऊन बसतो. बाई म्हणते, बाळा, मी खूप आजारी आहे रे. खूप खूप आजारी आहे. बरं वाटत नाहीये रे मला. काय होतंय तुम्हाला? माझ्या पोटात आग आग होते. माझे डोळे चुरचुरतायत. अंग खाजतंय रे सगळं. मग तुम्ही दवाखान्यात जायला पाहिजे. चला, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात जाऊन मला बरं वाटणार नाहीये. असं कसं होईल? औषध घेतलं की तुम्हाला नक्की बरं वाटेल. बाळा, माझ्या आजारावर कुठलंच औषध नाही रे. असेल ना, तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलात तर ते तुम्हाला चांगलं औषध देतील, नक्की बरं करतील. आता माझ्या दुखण्यावर कुठलंच औषध काम करणार नाही बघ. माझा आजार आता फार वाढला आहे. लोकांनी खूप वाढवून ठेवला आहे माझा आजार. म्हणजे लोकांनी काय केलं तुम्हाला? तू खूप लहान आहेस रे बाळा. तुला नाही कळायचं. पण तू खूप चांगला आहेस. मी रोज इथं रडत बसते. कितीतरी माणसं या रस्त्यानं ये जा करतात, पण मला कुणीही कधी काही विचारत नाही. काय झालं म्हणून कुणीही माझी इतकी प्रेमानं चौकशी करत नाही रे. पण मला सांगा, काय झालंय तुम्हाला? मी नक्की मदत करेन. खरंच ऐकायचंय का तुला? हो, मला ऐकायचंय. बोला तुम्ही. माझं नाव गंगा. मी पूर्वी अशी नव्हते. मी फार स्वच्छ आणि सुंदर होते. मला कसलाच आजार नव्हता. उलट मीच लोकांना बरं करत होते. खरंच का? मग असं कसं झालं? तुम्ही इतक्या आजारी कशा पडल्या? अरे, मी फार निर्मळ होते. स्वच्छ खळखळत्या पाण्याने भरून वाहत होते. दोन्ही काठांवरच्या लोकांची तहान भागवत होते. माझ्या पाण्यावर मळे फुलायचे, बागा फुलायच्या. पण मग नंतर काय झालं? सांगा. नंतर लोकांनी माझ्या काठावर कारखाने बांधले. माझ्या पात्रात सांडपाणी सोडलं. घाण आणि कचरा आणून टाकला. अरे रे, किती हाल केले ग लोकांनी तुझे. माझ्या पाण्यात विषारी घाण सोडली. त्यामुळे माझ्या पोटात आग पडली. घातक रसायनं सोडली. त्यामुळे माझे डोळे चुरचुरायला लागले. बापरे, हे तर खूपच वाईट आहे. अरे, हे तर काहीच नाही. जे गोरगरीब लोक माझं पाणी पिऊन आनंदानं जगत होते,
ते आता माझ्या जवळ सुद्धा येत नाहीत रे. खरंच हे लोक फार वाईट आहेत ग. अरे, त्यांना स्वतःचं भलं कशात आहे तेच कळत नाहीये. मला स्वच्छ ठेवलं नाही तर त्यांचाच नाश होईल हे सुद्धा त्यांना समजत नाहीये. माझ्याशिवाय त्यांचं भविष्य शून्य आहे रे. पण मग आता काय करायचं ग मावशी? तेच मला समजत नाही, म्हणून तर मी रडते आहे. सलील थोडा विचार करतो आणि तिला म्हणतो, थांब, तू काही काळजी करू नकोस. तू इथंच थांब, मी असा जातो आणि लगेच परत येतो. सलील तिथून निघून जातो. मैदानावर सलीलचे मित्र खेळत असतात. तो सगळ्यांना हाका मारून गोळा करतो. ए वर्षा, सूरज, शीतल, आकाश, चंदू, धरती, नीरज, अरे सगळे या, पटकन या. सगळी मुलं धावत सलील जवळ येतात. वर्षा म्हणते, काय रे सलील, काय झालं? सलील म्हणतो, आपल्याला ना एक महत्वाचं काम करायचंय, आत्ताच्या आत्ता. चला सगळे माझ्याबरोबर. नीरज विचारतो, पण काय काम आहे ते तरी सांग. सलील म्हणतो, इथे नाही सांगणार, आधी माझ्या बरोबर चला. आपल्याला नदी साफ करायची आहे, ती फार आजारी पडली आहे. तू. धरती म्हणते, तू काय बोलतोय, मला काहीच समजत नाही. सलील सांगतो, म्हणूनच म्हणतो प्रत्यक्ष तिथे चला, मगच तुम्हाला सगळं काही समजेल. चंदू म्हणतो, ठीक आहे, चला. सगळी मुलं ती बाई बसलेली आहे तिथे येतात. सलील म्हणतो, चला चला, आता आपण हिला स्वच्छ करूया. सलील पुढे होतो आणि तिच्या अंगावरचा मळकट शेला काढून बाजूला टाकतो. धरती आणि आकाश तिच्या गळ्यातली कचऱ्यांची माळ काढून दूर फेकतात. बाकीचे सगळे जण तिच्या अंगावरचे कपडे झटकतात, तिचे केस नीटनेटके करतात, तिचं अंग पुसून काढतात, तिच्या गळ्यातली घाणेरडी प्लॅस्टिकची माळ काढून बाजूला टाकतात आणि गंगा स्वच्छ दिसू लागते. बाळांनो, तुम्ही मला मदत करायसाठी धावून आलात. मी तुमची फार आभारी आहे रे. अगं पण तू कोण आहेस? मी गंगा. मी तर नदी आहे, तुम्हा सर्वांची जीवनदायिनी. मला नेहमी असंच स्वच्छ ठेवा, कधीही घाण करू नका, म्हणजे तुमचं भविष्य देखील असंच स्वच्छ आणि निर्मळ राहील. गंगा मध्ये बसते. सगळी मुलं तिच्या बाजूनी उभी राहतात आणि मागे हर हर गंगे, 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 हर हर गंगे.